अनुसूचित जाती आणि जमाती याच्यातील काही जातींनी स्वतःची प्रगती साधलेली असली तरी या प्रवर्गातील अनेक जाती आजही मुख्य प्रवाहापासून दूर आहेत. त्याच्यामुळं या जातींना आरक्षणाअंतर्गत काही जागा राखीव ठेवण्यात याव्यात अशी जुनी मागणी आहे. 2004 साली हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयामध्ये पोहोचलेलं असताना सर्वोच्च न्यायालयानं अनुसूचित जाती आणि जमातीच्या म्हणजे एससी आणि एसटीच्या आरक्षणामध्ये सब कॅटेगरायझेशन करण्यास नकार दिला होता. मात्र काल सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील 7 न्यायाधीशांच्या खंडपीठानं एससी आणि एसटी मध्ये सब कॅटेगरायझेशन करण्यासंदर्भात मोठा निर्णय दिलेला आहे. सर्वोच्च न्यायालयानं एससी आणि एसटी मधील कोट्याला म्हणजेच सब कॅटेगरायझेशन तयार करण्याला मान्यता दिलेली आहे आणि हा कोटा असमानतेच्या विरोधात नाही हे सुद्धा सर्वोच्च न्यायालयानं म्हटलेलं आहे. राज्य सरकार अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीमध्ये सब कॅटेगरायझेशन उपश्रेणी किंवा उपवर्गीकरण करू शकतं जेणेकरून मूळ आणि गरजू प्रवर्गांना आरक्षणाचे अधिक लाभ मिळतील असं या घटनापीठानं म्हटलेलं आहे. न्यायालयानं 6-1 अशा बहुमतानं हा निर्णय दिलेला आहे. ओबीसी आरक्षणाचा लाभ घेणाऱ्यांना आतापर्यंत क्रीमी लेअरचे निकष लागू होते. त्यानुसार ठराविक मर्यादेपेक्षा जास्त उत्पन्न असणाऱ्या ओबीसी प्रवर्गातील लोकांना आरक्षणाचा लाभ मिळत नव्हता. आता अशाच पद्धतीचे काही निकष अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या प्रवर्गासाठी लागू होणार असं सांगितलं जाते. त्याच्यामुळं अनुसूचित जाती आणि जमातीमध्ये सुद्धा क्रीमी लेअर आणि नॉन क्रीमी लेअर अशी वर्गवारी होईल अशी एक चर्चा आहे. आता ही नेमकी वर्गवारी कशी होणार, क्रीमी लेअर नेमकं आहे काय, ओबीसीचं क्रीमी लेअर नेमकं आहे काय, त्या संदर्भात वेगवेगळ्या ज्या कमिट्या स्थापन करण्यात आल्या होत्या त्यांचं म्हणणं काय होतं हे सर्व आज आपण जाणून घेणार आहोत. यासोबतच एससी आणि एसटी साठी क्रीमी लेअर साठीचे निकष काय असू शकतील याच्यावरती सुद्धा प्रकाश टाकणार आहोत. नमस्कार, मी अरुणराज जाधव बोल भिडूवरती तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो. नॉन क्रीमी लेअर प्रमाणपत्र म्हणजे काय तर उन्नत आणि प्रगत गटात मोडत नसल्याबद्दलचं हे प्रमाणपत्र आहे. आरक्षणाचा लाभ समाजातील गरीब आणि गरजू लोकांनाच व्हावा या उद्देशाने वार्षिक उत्पन्न मर्यादेच्या आधारे नॉन क्रीमी लेअर प्रमाणपत्र जे आहे ते दिलं जातं. त्याला एनसीएल म्हणतात. इतर मागास प्रवर्गातील म्हणजे अदर बॅकवर्ड क्लासमधील नागरिकांना आरक्षणाचा किंवा महिलांना महिला आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी हे नॉन क्रीमी लेअर प्रमाणपत्र बंधनकारक आहे. शासन निर्णयानुसार नॉन क्रीमी लेअर प्रमाणपत्र 3 वर्षांसाठी मिळतं. त्याच्यामध्ये मागील 3ही वर्षातील प्रत्येक वर्षाचं वार्षिक उत्पन्न 8 लाखांपेक्षा कमी असणं आवश्यक असतं. ओबीसी आरक्षणांतर्गत लाभ मिळवण्यासाठी कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 8 लाख रुपयांपेक्षा कमी असावं ही क्रीमी लेअर संदर्भातली सध्याची मर्यादा आहे. आता हीच मर्यादा ठेवायची की ती वाढवायची हा खरा प्रश्न आहे. अनुसूचित जाती आणि जमातींसाठी सरकारला ती मर्यादा तितकीच ठेवता येऊ शकते किंवा वाढवताही येऊ शकते. ती वार्षिक 15 लाख रुपयांपर्यंत वाढवण्याची मागणी मागेच केंद्राकडे करण्यात आली होती. क्रीमी लेअरसाठी आणखी कोणते निकष किंवा मर्यादा असाव्यात या संदर्भातले सर्व निर्णय घेण्याचे अधिकार हे राज्य सरकारकडे असून न्यायालयानं त्यांच्या निकालपत्रात या संदर्भात काहीही निर्देश दिलेले नाहीयेत. मात्र या आरक्षणाचे लाभ घेऊन प्रगत आणि सधन झालेल्या कुटुंबातील सदस्यांनाच लाभ मिळत राहतात आणि गरीब आणि दुर्बल घटकांमधील मुलं मुली आरक्षणापासून वंचित राहतात. त्यांची प्रगती होऊ शकत नाही. अनेक मुलं किंवा मुली प्राथमिक माध्यमिक शाळांमध्ये शिक्षण अर्धवट सोडतात. त्याच्यामुळं मागासवर्गीय गरजू मुला मुलींना तरुण तरुणींना आरक्षणाचा लाभ मिळावा आणि अनेक पिढ्या आरक्षणाचा लाभ मिळून प्रगत आणि सधन झालेल्यांना मिळू नये असं न्यायालयानं त्यांच्या निकालपत्रामध्ये स्पष्ट केलेलं आहे. थोडक्यात काय तर एससी आणि एसटी प्रवर्गामध्ये जे प्रगत आणि सधन आहेत त्यांना येणाऱ्या काळामध्ये आरक्षणाचा लाभ मिळणार नाही या दृष्टीनं ह्या सर्व गोष्टी चाललेल्या आहेत. आता ही क्रीमी लेअर संदर्भातली जी कन्सेप्ट आहे ही आली कधी तर इंदिरा साहनी या लँडमार्क जजमेंटमध्ये ही क्रीमी लेअरची कन्सेप्ट आलेली आहे. 1992-93 हा खटला होता आणि मंडल कमिशनने जे रिकमेंड केलेलं होतं त्याच्यानुसार हे क्रीमी लेअर लागू झालेलं होतं. त्यावेळेसच्या व्हीपी सिंग गव्हर्नमेंटने 13 ऑगस्ट 1990ला या संदर्भातले निर्देश दिलेले होते आणि ओबीसींसाठीचं 27% आरक्षण त्यांनी मंजूर केलेलं होतं. सोशली आणि एज्युकेशनली बॅकवर्ड क्लासेस म्हणून त्यांनी त्यावेळेस सिव्हिल पोस्ट आणि सर्व्हिसेसमध्ये हे आरक्षण लागू केलेलं होतं. आता हे जे 1990ला व्हीपी सिंग सरकारनं आरक्षण लागू केलेलं होतं त्याला सुप्रीम कोर्टामध्ये चॅलेंज करण्यात आलेलं होतं आणि तोच खरं तर इंदिरा साहनी खटला आहे. 16 नोव्हेंबर 1992ला 9 जजेसच्या बेंचने त्यावेळेस हे 27% जे रिझर्वेशन आहे ते योग्य ठरवलेलं होतं हे या ठिकाणी समजून घेणं गरजेचं आहे. फक्त त्यांनी त्यावेळेस क्रीमी लेअरची एक अट त्या जजमेंटमध्ये टाकलेली होती.
म्हणजे काय तर आत्ता जे आपण म्हणतोय मर्यादा 8 लाख रुपयाची जी आपण सांगतोय तशीच मर्यादा त्यावेळेस कोर्टाने टाकलेली होती असं आपल्याला स्पष्टपणे दिसून येते. आता या ठिकाणी ही गोष्ट समजून घेणं गरजेचं आहे की क्रिमी लेयर जे आहे हे सब कॅटेगरायझेशन नाहीये किंवा सब क्लासिफिकेशन सुद्धा नाहीये. म्हणजे आजच्या दिवशी बघा ना, ओबीसी आरक्षण जे आहे हा 27% त्यांना आरक्षण देण्यात आलेलं आहे आणि त्याच्यामध्ये फक्त असं म्हटलेलं आहे की ज्यांचं उत्पन्न 8 लाखांच्या वरती आहे ते क्रिमी लेअरमध्ये येतात आणि ज्यांचं उत्पन्न 8 लाखांच्या कमी आहे तर ते नॉन क्रिमी लेअरमध्ये येतात. मग ज्यांच्याकडे नॉन क्रिमी लेअर सर्टिफिकेट आहे त्यांनाच या 27% आरक्षणाचा लाभ मिळू शकतो. या ठिकाणी सब कॅटेगरायझेशन किंवा उपवर्गीकरण किंवा उपश्रेणी असं काहीही म्हटलेलं नाही. मग येणाऱ्या काळामध्ये जर का एससी आणि एसटी साठी उपवर्गीकरण करायचं आहे, सब कॅटेगरायझेशन करायचं आहे तर नेमकं ते कोणत्या आधारावरती करायचं हा फार मोठा प्रश्न आहे. कारण की ओबीसी साठीचं नॉन क्रिमी लेअर संदर्भातले निकष जर का या ठिकाणी लावायचे असतील तर ओबीसी मध्ये कुठेही सब कॅटेगरायझेशन हा शब्द वापरलेला नाहीये. तिथं नॉन क्रिमी लेअर असंच सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये सरकारचा हे निकष ठरवताना कस लागू शकतो असं म्हटलेलं आहे. आता ज्या वेळेस क्रिमी लेअरची मर्यादा ठरवायची होती तर त्यावेळेस सरकारनं जस्टिस रामनंदन प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली एक एक्सपर्ट कमिटी नेमलेली होती जी की इंदिरा साहनी जजमेंटच्या नंतर आलेली होती. या कमिटीने 10 मार्च 1993 ला त्यांचा रिपोर्ट जो आहे तो सबमिट केलेला होता आणि त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं होतं की क्रिमी लेअरचे साठी जे काही निकष आहेत त्याच्यामध्ये कुणाकुणाचा समावेश होऊ शकेल, कुणाचा होणार नाही. तर ज्यांच्याकडे कॉन्स्टिट्यूशनल किंवा स्टॅच्युटरी पोस्ट आहे त्यांना या क्रिमी लेअरचा लाभ मिळणार नाही. ग्रुप ए आणि ग्रुप बी ऑफिसर्स मग केंद्र सरकारमधले आणि राज्य सरकारमधले यासोबतच जे पीएसयू सेक्टरमधले एम्प्लॉईज आहेत त्यांना सुद्धा याचा लाभ मिळणार नाही. त्याने सांगितलं होतं कर्नल आणि त्याच्यावरची रँक असणाऱ्या जे काही आहेत त्यांना सुद्धा याचा लाभ मिळणार नाही. यासोबतच जे डॉक्टर आहेत, लॉयर्स आहेत, मॅनेजमेंट कन्सल्टंट्स आहेत, इंजिनियर्स आहेत त्यांना सुद्धा लाभ मिळणार नाही. परत जे प्रॉपर्टी ओनर्स आहेत ज्यांची ॲग्रिकल्चर होल्डिंग मोठी आहे, मोठ्या प्रमाणामध्ये ज्यांच्या कमर्शियल बिल्डिंग्स आहेत त्यांना सुद्धा याच्यामध्ये लाभ मिळणार नाही हे त्यावेळेस त्यांनी स्पष्ट केलेलं होतं. आता हे क्रिमी लेअर जे आहे याच्यामध्ये 2 ब्रॉडर कॅटेगरीज असतात बघा. म्हणजे ज्यांच्याकडे कॉन्स्टिट्यूशनल पोस्ट आहे असे एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला जे गव्हर्नमेंट सर्व्हिसमध्ये आहेत किंवा जे प्रायव्हेट सेक्टरमध्ये आहेत ते दुसऱ्या बाजूला. आता जे कॉन्स्टिट्यूशनल पोस्टवरती आहेत किंवा गव्हर्नमेंट सर्व्हिसमध्ये आहेत त्यांच्यासाठीचा क्रायटेरिया हा वेगळा आहे आणि जे प्रायव्हेट सेक्टरमध्ये काम करतात त्यांच्यासाठीचा क्रायटेरिया वेगळा आहे. ज्यावेळेस क्रिमी लेअरची मर्यादा आलेली होती ओरिजिनली तर ती 1 लाख रुपये प्रतिवर्ष उत्पन्न अशा पद्धतीची ठरवण्यात आलेली होती आणि 3 वर्षासाठी ते तितकंच असावं हेही त्यावेळेस सांगितण्यात आलं होतं. 2017 मध्ये मात्र ही मर्यादा 1 लाखांवरून 8 लाख रुपयांपर्यंत वाढवण्यात आलेली आहे आणि नंतर त्याच्यामध्ये कोणत्याही पद्धतीची रिव्हिजन सुद्धा झालेली नाहीये. 2015 मध्ये नॅशनल कमिशन फॉर बॅकवर्ड क्लासेस यांनी ही मर्यादा 15 लाख रुपयांपर्यंत वाढवण्यासाठीची सूचना केलेली होती पण त्या संदर्भात अजूनपर्यंत तरी कोणतेही निर्देश मिळालेले नाहीयेत. आता जर का कुणाचे पॅरेंट्स गव्हर्नमेंट सर्व्हिसमध्ये असतील तर त्या संदर्भातले निकष हे अजून वेगवेगळे असू शकतात. म्हणजे जे जॉईन झाले तर जॉईन होताना ते कोणत्या पदावरती होते, 40च्या आतमध्ये जर का त्यांचं प्रमोशन होऊन ते जर का ग्रुप ए मध्ये गेले तर त्यांच्यासाठीचे निकष जे आहेत ते वेगवेगळे असू शकतात. त्याच्यामुळं ज्याला कोणाला नॉन क्रिमिलेअर सर्टिफिकेट ओबीसी मधून काढायचं आहे त्यांनी त्या ठिकाणी त्यांच्या इथं जे कुठलं सेतू ऑफिस असेल तिथे जाऊन या संदर्भातली चौकशी करणं हे अधिक योग्य ठरू शकतं. आता अजून एक महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी आपण लक्षात घेणं गरजेचं आहे की ओबीसी साठीचे नॉन क्रिमिलेअर संदर्भातले निकष ठरवण्यासाठी तेव्हा कमिटी नेमण्यात आलेली होती. त्या कमिटीने काही निकष ठरवले होते पण ते निकष ठरवण्यासाठी त्यांना एक काळ जावा लागलेला होता आणि इंदिरा साहनीचं जजमेंट सुद्धा त्यावेळेस त्यांना मिळालेलं होतं. आता एससी आणि एसटी संदर्भात त्यांना नॉन क्रिमिलेअर या अंतर्गत आणायचं असेल तर त्यासाठीचे निकष ठरवण्यासाठी परत एकदा एखादी कमिटी नेमावी लागू शकते. त्यासाठीचा एम्पिरिकल डेटा सुद्धा गोळा करावा लागू शकतो. आता कोर्टाने जो निर्णय दिलेला आहे तोही या ठिकाणी समजून घेणं गरजेचं आहे.
कोर्टाने एस-सी आणि एस-टीमध्ये नॉन क्रिमिलेअर आणावं असं न म्हणता तिथे सब कॅटेगरायझेशन संदर्भात सुद्धा निर्णय दिलेला आहे. त्याच्यामुळं राज्य सरकार किंवा सरकारपुढे दुहेरी आव्हान आहे. ते म्हणजे त्यांच्यासाठीचं नॉन क्रिमिलेअरसाठीचे निकष नेमके काय असावेत आणि सब कॅटेगरायझेशन नेमकं कसं ठरवावं आणि या संदर्भात येणाऱ्या काळामध्ये फार मोठ्या राजकीय आणि सामाजिक घडामोडी निश्चितपणे घडू शकतात. त्याच्यामुळं होईल काय हे आपल्याला बघावं लागेल. सरकार नेमकी कमिटी कसं नेमतं आणि ही कमिटी निकष काय ठरवते आणि ते सुद्धा किती दिवसात ठरवते. आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तोपर्यंत आम्हा सर्वांची व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका. धन्यवाद.